आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. जालन्यामधील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण. कैलास बोराडेचा मध्यधुंद अवस्थेमधील व्हिडिओ जरांगींनी दाखवलेला आहे. बोराडे मध्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये मंदिरात गेल्याचा व्हिडिओ आहे. जालन्यातील चटके देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणामधील आरोपी नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेत ग्रामस्थांच्या अंगावर धावून गेल्याचं समोर. औरंगजेबाची कबर जेसीबीनं खोदून काढा. महापुरुषांवर बेताल वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक. मित्राच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचलबांगडी झाली. प्रवीण सिंह परदेशी मुख्य कार्यकारी तर वळसे पाटील, राणा जगजितसिंह, राजेश क्षीरसागर उपाध्यक्षपदी. अजय अशर शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस आहे. अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती. अशरसह त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल. ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या वतीनं शिवराय संचलनाचं आयोजन. भारतीय रिझर्व्ह बँक, फोर्ट ते गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान शिवराय संचलन. उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन. संचलनामध्ये शिवकालीन वाघ, मर्दानी खेळ, वारकरी संप्रदायाचं दर्शन. राज्यभरामधील 4.5 लाख शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द. पीक विमा योजना घोटाळा प्रकरणी कृषी विभागाची कारवाई. 24 सामायिक सुविधा केंद्रांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख. पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिलची डेडलाईन. राज्यात 2024 जीबीएस रुग्ण आहेत. 226 रुग्णांवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. तर पुण्यामध्ये सर्वाधिक जीबीएस रुग्णांची नोंद. जीबीएसमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे.